जय शिवराय. तर मित्रांनो, तुम्ही सगळे कशात आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. पाठी कोण आहे तुम्ही ओळखतच असाल. बघा, मास्टर ब्लास्टर राहुल दादा आणि आपल्यासोबत संतोष दादा पण आहे. आम्ही आता सगळे गावी आहोत. आता जातोय मामाच्या इकडे पालखीला. तर आपल्याकडे आता एक्स्ट्रीम बाईक R15 नसून एक्स्ट्रीम आहे आणि ती आहे संतोष दादाची. मित्रांनो, आपण आता निघूया सरळ नांदगाव साठी. मी आणि दादा आहे. बघा, दादा आपल्या पाठीच आहे आणि आज आपल्याकडे R15 नसून एक्स्ट्रीम आहे गावी. चला निघूया. दादा आपल्याला तिकडे सोडेल नांदगावला आणि तो जरा पुढे जात आहे. कोणाला भेटा हा ते असं पालखी नाचवाय जात. चला गावला. मामाच्या पोचलोय मामाच्या गावात. बघा चालत मला घरी पोचलोय आता घरी. बघू शकता मामा आहेत समोरच बसलेत. आत्ता जस्ट आलोय घरी. पालखी येईल इकडून. मित्रांनो, पालखी थोडा चलत आपल्या घरात आता वाचले. आपल्या इकडे आले सगळे पोरं. बघू शकता आता चाय पित आहे. हा कवड्या उर्फ नाव काय प्रशांत उर्फ प्रशांत. हा गणारा प्रणित पांडू तिकडे तुषार आणि सोहम काय बंटू पत्या उर्फ नाही दिसत ना बघ दिसतंय रे. आणि अमोलला आता याची चहा पाणी आहे झाली आता. इकडे दादा सगळे चाय पित आहेत आणि तुषार बाय बघू शकता. आता बघा इकडे ढोल वगैरे आणून ठेवलेत वाजवण्यासाठी. पत्या चेक करत होते चेक. मी आता जातोय पालखीच्या इकडे वानेवाडीत. आपल्या घर इकडे आपल्या सोबत पांडू. बघा सगळी पोरं आपल्या सोबत आहेत. आता पालखी कुठे पांडू? वानेवाडीत पालखी आहे आपली. तर आम्ही तिकडेच जातोय. भेटूया सरळ पालखीच्या इकडे. आणि आपली पोरं आहेत 10-15 पोरं आहेत. तर अर्धी तिकडेच आहेत. तर तिकडे जाऊन आता सरळ भेटूया. चला निघालोय. खूप ऊन आहे बघू शकता. आणि इकडे पूर्ण रस्ता हा कॅनेल आहे आणि त्या साईडला पालखी आपली. सगळे येतात. काय म्हणतात खूप आहे चालेल. मला काय आहे आलोय एका घरात. अजून पुढे जायचं होतं पण उन्हामुळे आम्ही पुढे गेलो नाही. थोड्या टायमात पालखी येईल. आता थोड्या टायमातच पालखी येईल.
पुण्यातून केस गेली डॉक्टरनी. ब्लॉक टाकला एक दोन नक्की वाढ आता 10-20 दिवस नव्हते त्यामुळे मी अशी ती वेळ टाकून माझ्याकडे 700 वर्ष आली. मोबाईलपेक्षा चांगली क्लॅरिटीला खायला पाय वाचायचं मला सगळ्यात भाई दाखव आता का मला आपला सबस्क्रायबर आहे. लाडू आणि हे काय सरबत, लाडू आणि सरबत आहे सगळ्यांसाठी. कवड्या दादा ते सगळ्यांना वाटप करतोय. आलाय ना कवड्या दादा.
आणि पालखी सुद्धा आपल्या घरी आले, देव आलेत आपल्या घरी. ओम करुणाति चंद्रम जनाय ओम श्री सोमेश्वर रामदेवता हरे दाते कुंकुम सौभाग्य अक्षतवाच्या विश्वानि समृत ओम नाना नाही पडायला नाही गाडी जेवढी जायचं बाहेर सांभाळामध्ये चाल जोडून धरले आहे मान्य करून घे सांभाळायचं झालं
आमच्या इथून पालखी गेले तिकडे भैयाकडे आणि मामी सुद्धा आत आणि मावशी इकडे. मावशी पूर्ण नटून नटून हे बघा, मावशी बघा, मावशी पूर्ण नटून थटून आले मामाच्या आईकडे तिच्या घरात. हा तिचं घर आहे, मावशीचं घर आहे, माहेरी आहे नंतरची आहे ना. तर मित्रांनो आपल्या घरात पालखी येऊन गेले, आपण पाय वगैरे पडलं. बघितलं कोकणात अशी असते पालखी, म्हणून सगळे मुंबईतून कोकणात येतात. हा देव आपल्याकडे येतात घरी. तर चला आपला ब्लॉग इकडेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला. तर बाय.